गोंडवाना विश्वविद्यालय में विद्यार्थियों की परीक्षा थी, परंतु निर्धारित समय बीतने के बाद भी विद्यार्थियों को प्रश्न पत्रिका नहीं मिलने से विद्यार्थियों में रोष व्याप्त है। आज से गोंडवाना विश्वविद्यालय के विद्यार्थियों की परीक्षा शुरू हुई है, जिसमें बीलिप प्रथम वर्ष, बैचलर ऑफ फैशन डिजाइनिंग प्रथम वर्ष, बीएससी आईटी प्रथम सेमेस्टर और बीकॉम प्रथम वर्ष के विद्यार्थियों का प्रथम सेमेस्टर का पेपर सुबह 9:30 से दोपहर 12:30 बजे तक का था, किंतु 12:30 बजे तक पेपर न मिलने से विद्यार्थियों में काफी रोष था। विद्यार्थियों की यह समस्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद को मिलते ही उन्होंने परीक्षा केंद्र पर पहुंचकर विद्यार्थियों से संवाद कर उनकी समस्या विश्वविद्यालय प्रबंधन को अवगत कराते हुए आज के पेपर को पोस्टपोन करने की विनती की, जिसके बाद आज के पेपर को रद्द कर बाद में लेने की जानकारी है। इस समय विद्यार्थियों ने बताया कि यदि प्रश्न पत्रिका देरी से मिलने की स्थिति में बाहर गांव से आने वाले परीक्षार्थियों को काफी विलंब होगा, इसलिए आज के पेपर को पोस्टपोन करने की विनती परीक्षार्थियों ने की, जिसके बाद विश्वविद्यालय प्रबंधन ने जल्द ही इस संदर्भ में परिपत्र जारी करने का आश्वासन दिया। आपको बता दें कि नागपुर विश्वविद्यालय से अलग कर गोंडवाना विश्वविद्यालय की स्थापना की गई, जिससे आदिवासी बहुल और दुर्गम क्षेत्र के विद्यार्थियों को सुविधा हो सके, किंतु अपने स्थापना से ही गोंडवाना विश्वविद्यालय किसी न किसी बात को लेकर चर्चा में बनी रही है। आज विद्यार्थियों का पेपर था, जिसके लिए विद्यार्थी निर्धारित समय पर अपने परीक्षा केंद्र पहुंचे। पेपर का समय सुबह 9:30 से दोपहर 12:30 बजे तक का था, किंतु दोपहर 12:30 बजे तक प्रश्न पत्रिका नहीं मिली। निर्धारित समय के बाद भी विद्यार्थियों के हाथों में प्रश्न पत्रिका न आने पर शिक्षक ने दोपहर 2 बजे लेने की जानकारी दी, जिस पर कुछ विद्यार्थियों ने आपत्ति जताते हुए कहा कि बाहर गांव से आने वालों को काफी अंधेरा हो जाएगा। अंततः विद्यार्थियों ने आज के पेपर को रद्द कर पोस्टपोन करने की विनती कुलगुरू को भेजे निवेदन में की। एसपी कॉलेजला बिलीप करत आहे। आज आमचा पेपर इथे आंबेडकर कॉलेजला 9:30चा पेपर होता। आज आम्ही सगळे 9 वाजतापासून येऊन इथे सगळे वाट बघत होतो पेपर होईल म्हणून। आपण 9:30 पण होऊन गेले, 10 पण होऊन गेले आणि 12 12:30 झाले, म्हणजे पेपर सुटण्याचा वेळ सुद्धा झाला, तरी पण आम्हाला इथे पेपर देण्यात आलेला नव्हता। तरी सगळे स्टुडंट इथे बाहेरगाववरून आलेले होते, कोणी गडचिरोलीवरून, कोणी कुठे दुसऱ्या गावावरून आलेले होते। ते सकाळपासून निघालेले होते, त्यांच्या जेवणाची व्यवस्था नाही, काही नाही, म्हणजे काहीच सोय नव्हती त्यांना। काहीच नसताना सुद्धा ते बिचारे इथे वाट बघत आहे, तरी पण सरांनी काहीच ऍक्शन घेतलं नाही। मग म्हणत आहे 1 तास थांबा, 10:30 वाजता विचारलं 1 तास थांबा, 12 वाजता विचारलं तरी पण 1 तास थांबा। आता म्हणाले की 2 वाजता पेपर घेऊ, पण ते काही झालेलं नाही। मग आम्ही विद्यार्थी परिषदला म्हणजे कॉन्टॅक्ट केला आणि हे लोक आले आणि इथे आमचं जे समस्या होती ते दूर झाली आणि आता तो पेपर कॅन्सल होऊन आमचा नंतर एक डेट देणार आहे ते, आणि तेव्हा ते एक्झाम होईल। तर त्यासाठी धन्यवाद। एबीव्हीपी वाल्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे आजची जे काही पण समस्या होती ते क्लिअर झाली आणि आता सगळे वेळेत आपल्या आपल्या घरी जातील। नाहीतर जर हे झालं नसतं तर मुलींना खूप उशीर झाला असता घरी जातपर्यंत आणि खूप रात्र झाली असती। त्याच्यामुळे धन्यवाद, तुम्ही सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आज आंबेडकर कॉलेज, चंद्रपूर येथील आंबेडकर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा 9:30चा जो पेपर होता तो कॉलेजच्या टेक्निकल फॉल्टमुळे आज घेतला नाही। काही विद्यार्थ्यांचा घेतला पण खूपसा विद्यार्थ्यांचा घेण्यातच नाही आला। तर याच्यात आम्हाला विद्यार्थ्यांनी आमच्यापर्यंत संपर्क केले, त्यामुळे मग विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही जे विद्यापीठातून आले होते त्यांना अप्लिकेशन दिलं, त्यांना सांगितलं, तर तो पेपर रिशेड्यूल करून इलेक्शन नंतर घेण्याचं आता कॉलेजने ठरवलेलं आहे। आज विविध कॉलेजमध्ये दिवसभरात विविध सेंटरवर गोंडवाना विद्यापीठाच्या गोंधळामुळे आणि भंगार कारभारामुळे जे विद्यार्थ्यांना अन्याय होण्यात आला, जसं आज आंबेडकर कॉलेजमध्ये सकाळी 9:30चा पेपर होता, विद्यार्थ्यांना 2 वाजले तरी विद्यार्थ्यांना पेपर देण्यात नाही आला आहे। तसंच त्या विषयावर मग विद्यार्थी परिषदनी तो पेपर कॅन्सल करण्यात आले आणि त्याच्यानंतर एसपी कॉलेजमध्ये सारखाच 2चा पेपर 5 वाजण्यात आले तरी पेपर तो दिला नव्हता। त्या गोंडवाना विद्यापीठाच्या गोंधळामुळे आपण विद्यापीठाला एक मागणी करणं इच्छित आहे की आज जेवढे पेपर इलेक्शनच्या अगोदर आहे ते सगळे पेपर इलेक्शनच्या नंतर होण्यात यावे, ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्हाला आज गोंडवाना विद्यापीठाचे पेपर असताना चंद्रपूर ह्या शहरामध्ये विविध केंद्रावर काही समस्या जाणून आल्या। विद्यार्थी आपल्या पेपर असल्यामुळे आपल्या वेळेनुसार आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचले, पण विद्यापीठाचा भंगार कारभारामुळे आणि विद्यापीठ आणि परीक्षा केंद्र ज्या कॉलेजमध्ये आहे त्या कॉलेजमध्ये विद्यापीठाचा आणि परीक्षा केंद्रांचा बरोबर कम्युनिकेशन नसल्यामुळे
आज विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागला. विद्यापीठ म्हणतोय की ह्या ठिकाणी परीक्षा केंद्र त्या कॉलेजची चुकी आहे आणि कॉलेज म्हणतोय की विद्यापीठाची चुकी आहे. दोघांचं कम्युनिकेशन नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या इथं खूप त्रास होत आहे, विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो आहे, विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम सहन करावं लागत आहे. विद्यार्थ्यांना याच्यापूर्वी जे काही असुविधा झाली तर विद्यार्थी परिषद आक्रमकपणे उतरवते. आज शहरातील विविध महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी परिषदेने पेपर पोस्टपोन करण्याकरिता कुलगुरूंसोबत बोलून विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बघून पेपर पोस्टपोन करण्याचे निवेदन केले आणि त्या याच्यात विद्यापीठांनी पण विद्यार्थ्यांचे पेपर पोस्टपोन केले. इस संदर्भ में विद्यार्थियों के निवेदन स्वीकारते हुए विद्यापीठ प्रशासन की ओर से बताया गया कि जल्द ही परिपत्रिका जारी कर एक निर्णय लिया जाएगा. आज अंबेडकर कॉलेज चंद्रपुर यहाँ पे एग्ज़ामिनेशन सेंटर था. इस एग्ज़ामिनेशन सेंटर के अंदर 9:30 बजे का जो पेपर था किसी टेक्निकल कारण की वजह से डिलीवरी नहीं हो पाई. इसीलिए काफ़ी स्टूडेंट्स आए थे और उनका ऐसा मानना था कि 9:30 बजे का पेपर समय पे नहीं दिया गया, इसलिए उसको रीशेड्यूल करके दूसरी डेट हमें दिया जाए और जिसके कारण हम लोग वो पेपर दे सके. तो इसके कारण उन्होंने स्टूडेंट्स ने मुझे निवेदन भी दिया है. उसलिए निवेदन को मैं यूनिवर्सिटी में फॉरवर्ड करता हूँ और फिर कंट्रोलर ऑफ एग्ज़ाम की तरफ से यूनिवर्सिटी डिपार्टमेंट एक नया परिपत्रक पब्लिश कर देगा और उस पब्लिश के अनुसार जो आपको नई डेट्स मिलेंगी वो डेट्स में वो लड़के वो कोर्सेज के आ सकते हैं और रीशेड्यूल करके वो पेपर को फिर से लिया जाएगा. नहीं, टेक्निकल प्रॉब्लम है एक्चुअली. अभी नया राष्ट्रीय जो NEP है, NEP के जो कुछ पेपर्स है वो सभी के लिए नया है क्योंकि इस साल से ही अंडर ग्रेजुएट कोर्सेज में NEP लागू हुआ है. इस NEP के अंदर कुछ पेपर्स जो है उस पेपर्स का जो लॉगिन है जिसमें दिया गया है उस लॉगिन के अंदर कुछ टेक्निकल प्रॉब्लम्स आ गए थे, इसलिए उसको टाइमली डिलीवरी वो नहीं हो पाई. इसलिए हो सकता है कोई भी एक नया चीज़ को अपन प्रयोग में लाते हैं, जो एक नया फंक्शन है सबके लिए, ये जो राष्ट्रीय शैक्षणिक जो धोरण है तो ये सबके लिए नया है. तो ये कोई बहुत सारे यूनिवर्सिटीज़ में ऐसे होते भी है, हुए भी है. तो ये एक साधारण सी बात है, कोई बहुत बड़ा इशू नहीं है. इसको रीशेड्यूल किया है जो कि यूनिवर्सिटी का अधिकार है उसको रीशेड्यूलिंग में. अगर कुछ प्रॉब्लम में अगर कुछ पेपर्स में टेक्निकल का इस तरह से प्रॉब्लम आता है तो उसको रीशेड्यूल कर सकते हैं.